महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांच्या मनातली इच्छा शनिवारी पूर्ण झाली। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर दिसले। त्यामुळे आता मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंची झालेली एकी ही राजकीय युतीची नांदी ठरणार का? ठाकरेंची ही एकी कुणाला आव्हान ठरणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अखेर ठाकरे बंधूंची राजकीय एकी ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी। शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत। 20 वर्षांनी उद्धव राज एकाच मंचावर। सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे, मराठीच्या मुद्द्यावर ठाकरेंचा एल्गार। आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत। आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत। ठाकरे ब्रँडचा ग्रँड विजय जल्लोष। पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे। काही जण म्हणतात की यांचा मराठीचं नाही, महापालिकेचा आहे। अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे। आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंद होणारी ही भेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ, पण या दोन भावांच्या राजकीय भेटीला 19 वर्ष उलटावी लागली। वांद्र्यातलं मातोश्री आणि दादरमधलं शिवतीर्थ हे 5 किलोमीटरचं अंतर शनिवारी अखेर मिटलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं अखेर मराठीच्या मुद्द्यावर मनोमिलन झालं। या बहुप्रतीक्षित बंधू भेटीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो मराठी प्रेमींनी वरळीच्या NSCI डोममध्ये गर्दी केली। सरकारच्या त्रिभाषा सूत्राविरोधात एल्गार पुकारणाऱ्या ठाकरे बंधूंच्या रेट्यानं त्रिभाषेचे दोन्ही GR सरकारला रद्द करावे लागले। याचाच विजय जल्लोष करत ठाकरेंनी एकत्र येत ठाकरे ब्रँडचा नारा बुलंद केला। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील। महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। कारण आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, कायमचे मिटून जातील। आत्ताच डोळे उघडा, आत्ताच जागे व्हा। आणि आता आलेली जाग जर का जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका, अजिबात म्हणू नका। आणि शिवसेना प्रमुखांनी जे काही शिकवलं, एक तर कोणावर अन्याय करू नका, पण तुमच्या अंगावर जर का कोणी हात उगारला तो हात जागेवरती ठेवू नका। सरकारच्या हिंदी धोरणावर प्रहार करत राज आणि उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकेचे ओरखडे ओढले। महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्य तर हिंग लावून विचारत नाही त्यांना, पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल। त्याशिवाय का माघार घेतली? त्याच्यानंतर आता नवीन एक तुमनं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन। म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही। तुम्ही कितीही कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही। तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठीच्या प्रश्नावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। एकत्र येताना दोघा भावांनी फडणवीसांना चिमटे काढल्याचं पाहायला मिळालं। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं।
त्या आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये. सरकारनं त्रिभाषा भाषेचा GR केल्यामुळे ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा रद्द झाला, पण विजयी जल्लोष मेळाव्यात दोघे भाऊ एकत्र आले. पण फक्त आताच नव्हे तर भविष्यातही एकत्र राहण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही भावांनी दिले. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. शिवसेना म्हणजे आता राज, मी तुला माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती, काही जण म्हणतात की यांचा मराठीचा नाही, महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्र सुद्धा काबीज करू. तब्बल 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र आल्यानं ठाकरे ब्रँडला उभारी मिळाल्याचं पाहायला मिळालं. बाळासाहेबांच्या समक्ष जे घडलं नाही ते घडल्यानं लाखो शिवसैनिकांची इच्छा पूर्ण झाली. या एकीनं शिवसैनिक आणि मनसैनिकांसह मराठी प्रेमींमध्ये उत्साह संचारला. पण मराठीच्या मुद्द्यावर झालेली ही एकजूट आता राजकीय युतीत परावर्तित होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ठाकरेंमध्ये राजकीय एकी झाली तर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान असेल यात शंका नाही. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.